एनसीपी नेता बाबा सिद्दीकी हत्याकांड ने देश भर के लोगों का ध्यान खींचा है। वहीं बाबा सिद्दीकी हत्याकांड पर बात करते हुए शिवसेना यूबीटी के नेता अंबादास दानवे ने कहा कि बाबा सिद्दीकी के बेटे जिशान सिद्दीकी से जांच से संतुष्ट नहीं है। उन्हें लगता है कि जांच सही दिशा में नहीं हो रही है। जिशान ने मांग की है कि सरकार को नए सिरे से जांच शुरू करनी चाहिए। अगर बाबा सिद्दीकी को किसी बड़े राजनेता का हाथ है तो इसकी भी जांच होनी चाहिए, क्योंकि इस पूरे मामले में लेकर अब लगातार एक के बाद एक जो है खुलासे हो रहे हैं। क्योंकि जिस तरह से जिशान सिद्दीकी ने बयान दिया है उसमें बीजेपी नेता के नाम का भी जिक्र किया गया है। ऐसे में अब शिवसेना यूबीटी के नेता अंबादास दानवे ने भी कहा है कि सरकार जिशान की मांग को मान लेनी चाहिए और इस पूरे हत्याकांड की जांच नए सिरे से करानी चाहिए। मी माहिती घेईल, परंतु मी जिशान सिद्दीकींना एक दिवस भेटलो होतो आणि त्यांनी मला स्वतः बाबा सिद्दीकींचे जे चिरंजीव आहेत, आमदार आहेत, त्यांनी असं सांगितलं होतं की जे काही सरकार करते, तपास यंत्रणा करते, मीडियावर दाखवतंय, हे सगळं असत्य, तपास चुकीच्या दिशेने जातोय, अशा पद्धतीने भूमिका जिशान सिद्दीकी यांनी 1-2 महिन्यापूर्वी माझी ज्यावेळेस भेट झाली होती त्यावेळेस व्यक्त केली होती। आणि आता तुम्ही नवीन सांगताय, मी कोणावर आरोप करणार नाही, परंतु असं कोणाकडे जर पोट जात असेल तर मला सरकारने याच्यामध्ये पुन्हा एकदा नव्यानं तपास करण्याची आवश्यकता आहे। 4,500 पानाचं आरोपपत्र दाखल केले, त्याच्यावर 6 पानाचं जे आहे जिशान सिद्दीकीचं स्टेटमेंट आहे, त्यात त्यांनी क्लिअर लिहिले की हत्येच्या दिवशी एका बिल्डरचा देखील फोन आला होता। बाबा डायरी लिहित होते, त्या डायरीत त्यांनी उल्लेख केला की मोहित कांबोजच्या फोन मध्ये असं सांगण्यात आलं की एका बिल्डरला तुमच्याकडे घेऊन येतोय या सगळ्या सेटलमेंटसाठी, आणि त्याच दिवशी मुंबईत एका बड्या नेत्याचा देखील फोन आला होता, असं ती स्टेटमेंट आहे। विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही यावर काय सरकारकडे मागणी करता? जर अशा प्रकारची सत्यता असेल तर तो बिल्डर कोण होता, तो राजकीय नेता कोण होता, त्या राजकीय नेत्याने कशासाठी फोन केला होता, तो बिल्डर कशासाठी येणार होता, याचा तपास करणं हे पोलीस यंत्रणेचं